हॅलो नमस्कार, मी सुप्रिया तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। आज आम्ही चाललो कुलस्वामीला, तर तो ब्लॉग मी तुमच्यावर शेअर करते। व्हिडिओ पूर्ण पहा, स्टे ट्यून। आता 8 वाजलेत आणि इचलकरंजीचे पण सगळे आलेत आणि आम्ही सगळे मिळून 16 सीटर गाडी केली आणि आता निघतोय। आम्ही आलोय पंढरपूरमध्ये। सकाळी 11च्या दरम्यान आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो आणि शनिवार रविवार असल्यामुळे गर्दी होती, त्यामुळे आणि मोबाईल आतमध्ये न्यायला अलाउड नाही आहे, त्यामुळे बाहेर लॉकरमध्ये जमा केला, त्यामुळे फारसं शूट करू शकलो नाही। गर्दी असल्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतले। दुपारचं जेवण आम्ही घरूनच घेतलं होतं आणि एक छान झाड बघून आम्ही सगळे तिथं थांबलो आणि एकत्र जेवलो। आम्ही तुळजापूरमध्ये 3 वाजता पोहोचलो आणि आता वाजलेत 5। 2 तास रेस्ट घेतली आणि आता मंदिरात जाणार आहे। तुळजाभवानीला अभिषेक करायचा आहे आणि आज पौर्णिमा पण आहे, मग गर्दी असणार आहे, त्यामुळे लवकर चाललो आहे। 7 ते 9 अभिषेकचं टायमिंग आहे। शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आणि पौर्णिमा असल्यामुळे मंदिरात गर्दी खूप होती, त्यामुळे आम्ही निघतानाच दर्शनासाठी लवकर निघलो होतो। गुरु ओळखीचे असल्यामुळे अभिषेकचे पास आम्ही अगोदरच काढून ठेवले होते, त्यामुळे गुरुवांनी अभिषेकचं ताट, देवीची ओटी, त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य असं सर्व रेडी करून ठेवलं होतं। अगदी गाभाऱ्यापर्यंत जाऊन छान आरती वगैरे करता आली। मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही छान थोडे फोटो वगैरे क्लिक केले। मुख्य दरवाजावर अशा नवदुर्गा आहेत। बाहेर आल्यानंतर मग देवीचा प्रसाद घेतला, हळदी कुंकू घेतलं, त्यानंतर बांगड्या घातल्या आणि रूमवर आलो। आता 9 वाजलेत आणि आम्ही आता रूमवर आलोय। 5ला गेलेलो, ते आज पौर्णिमा असल्यामुळे खूप वेळ लागला आणि गर्दी खूप होती, पण अभिषेक वगैरे छान झाला। इकडे तुळजापूर भक्त निवासमध्ये आम्ही काल राहिलेलो आणि आता सकाळ झाली आणि नाश्ता करून आता इथून निघणार आहे। समोर गार्डन पण छान आहे फोटो वगैरे काढायला। सकाळी तुळजापूरमधून निघाल्यानंतर अक्कलकोटमध्ये जाण्याचा आमचा प्लॅन होता, पण दत्त जयंती असल्यामुळे पार्किंग खूप लांब होतं आणि गर्दी खूप होती, त्यामुळे अक्कलकोट कॅन्सल करावं लागलं। त्यानंतर परतीच्या प्रवासामध्ये ड्रायव्हरनी आम्हाला एक छान मंदिर दाखवलं। श्री वीरतपस्वी महाराजांचं मंदिर, खूप प्रशस्त मंदिर होतं। सोमनाथ, श्री मल्लिकार्जुन, श्री महाकालेश्वर, श्री बहुलेश्वर, श्री वैजनाथ, श्री भीमाशंकर, श्री रामेश्वर, श्री नागनाथ, हे आवडतो 12 हे ज्योतिर्लिंग आहेत ना 12। श्री विश्वनाथ, श्री त्र्यंबकेश्वर, श्री केदारनाथ, श्री कृष्णेश्वर। सभोवती सगळे मंदिराच्या सभोवती पूर्ण सगळे देवांचं दर्शन होते। महादेव, सरस्वती, स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, नंदी किती फुटी आहे काय माहिती, किती मोठी आहे बघ। पिंडीवर वीरतपस्वी यांची मूर्ती आहे, खूप मोठी आहे। सोलापूरमध्ये आल्यानंतर श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो। पाण्यामध्ये बांधलं गेलं आहे मंदिर, छान मंदिर आहे। तुळजापूरमधून परत येत असताना आम्ही आवर्जून या मंदिरामध्ये जातो, खूप सुंदर मंदिर आहे। या गार्डनमध्ये श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वरांची शिवयोग समाधी आहे। मंदिराचं बांधकाम अजून चालू आहे। मंदिराला पूर्ण आतून चांदीचा आणि सोन्याचा
मुलामा देण्याचं काम सुरू आहे आणि गर्दी होती, पण दर्शन छान झालं. दुपारी 12 नंतर या मंदिरामध्ये प्रसाद असतो, तर आम्ही प्रसादाचा लाभ घेतला. अन्नछत्रामध्ये प्रसादाची व्यवस्था व नियोजन खूप छान होतं आणि प्रसाद घेतल्यानंतर समोरच गार्डन आहे, तर तिथं आम्ही अर्धा तास बसून छान गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर मग घरी जायला निघालो.